श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आपल्याला पूजा मांडणी करत असताना चुकूनही हा जो राहू काळ आहे 2 तासाचा, या राहू काळामध्ये पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला अजिबात करायची नाही. मग त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, हे माता लक्ष्मीचं जे व्रत आहे हे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारं प्रत्येक गुरुवारी हे महालक्ष्मीचं पूजा करत असतो. तसेच हे उपवास देखील करत असतो. प्रत्येक महिलेचा एक म्हणजे बघा, आपण हे व्रत करत असतो. आपली इच्छा असते आपल्या घरात धन धान्य समृद्धी नांदावी आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य देखील उत्तम राहावं, तसेच प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळावं, हे आपली प्रत्येक महिलेची इच्छा असते. तसेच बघा, या व्रताचं मनोभावे आपण जे काही नियमाने पालन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम राहते, तसेच ऐश्वर्य यश आणि समृद्धी प्राप्त होते. तर आता या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी आपण आता प्रत्येक वर्षी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करत असतो. तसेच प्रत्येक वर्षी बघा, कधी 4 येतात गुरुवार, तर कधी 5 येतात. तसेच शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन देखील करतो. आता पूजा मांडणी आणि जी काही आपल्याला पूजा मांडणी करायची आहे त्याचा आपण शुभ वेळ पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर म्हणजे आता पूजेची मांडणी करताना सगळ्यांना प्रश्न पडतो ते म्हणजे आपण पूजा मांडणी कधी करावी, सकाळी करावी का कधी करावी. आता सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून लगेचच पूजा मांडणं शक्य असल्यास तुम्ही मांडू शकता. दुपारी 12 वाजायच्या आत पूजा मांडावी. तसेच शुभ वेळ जर म्हणताल तर सकाळी जमेल तुम्हाला तर संध्याकाळी किंवा मग संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही पूजा मांडू शकता. ही वेळ अत्यंत शुभ आहे. सायंकाळचा हा प्रदोष काळ आहे. माता लक्ष्मीच्या आगमनाचा वेळ आहे. दिवे लागण्याची वेळ आहे. त्यामुळे आपण या वेळेमध्ये नक्कीच पूजा मांडू शकतो. आता जो राहू काळ आहे ते दुपारी 12 ते 4 या वेळेत पूजा मांडायची नाही. नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच कोणतीही पूजा मांडणी करायची, जेणेकरून आपल्याला बघा जी काही पूजा करतो त्याचा आपल्याला शुभ आशीर्वाद प्राप्त होईल. आता बघा, शास्त्रोक्त पूजा कशी करायची, तर पूजेची तयारी मांडणी ही शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल. आता संकल्प आणि शुद्धीकरण, सकाळी लवकर उठून स्नान करायचं, सूर्यदेवाला जलार्पण करायचं, हातामध्ये फूल आणि अक्षता घेऊन आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा आहे. आपली इच्छा समजा जी आहे ती व्यक्त करायची आहे. मी ह्यासाठी व्रत करत आहे असे आपल्याला माता लक्ष्मीला सांगायचं आहे. पूजेच्या जागचं देखील आपल्याला एक भूमिपूजन करायचं असतं. गंध पुष्प अक्षता अर्पण करून आणि त्यावरती नंतर आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवायचं असतं. अशा पद्धतीने ही जी पूजा मांडणी आहे ती करायची असते. आता बघा, आपण बघितलेलं आहे दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये आपल्याला ही जी पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला करायची नाही. अगदी व्रताच्या दिवशी आपण दिवसभर उपवास करून सायंकाळी आरतीनंतरच उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा असतो. उपवासाला खिचडी भगर तुम्हाला समजा हे ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे, तुम्ही खाऊ शकतात. आता बघा, संसारी लोकांसाठी जर हे व्रत सांगितलं तर त्यामुळे समजा रात्री भोजन करावे. शक्यतो आता हे गुरुवारचं व्रत असल्यावर आपल्या घरामध्ये वादविवाद टाळायचे आहेत. तसेच गुरुवारी केस कापायचे नाहीत, धुवायचे नाहीत, नख देखील कापायचे नाहीत. आता मासिक पाळी असल्यास त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करायचा आहे. मग घरातील दुसऱ्या व्यक्तीनं जरी पूजा केली तरी देखील चालेल. मात्र तुम्ही लांब बसून पूजेवरती आपली सावली पडणार नाही इतपत लांब बसून नक्कीच तुम्ही कहाणी ऐकू शकतात. अशा प्रकारे हा जो गुरुवारचं व्रत आहे ते आपल्याला उपवास हा जो आहे तो करायचा असतो. तसेच बघा, आता उद्या आहे गुरुवार. तुमच्या देवघरामध्ये जर समजा आपल्या नित्य देवपूजेमध्ये लागणाऱ्या वस्तूमध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर नक्कीच तुम्ही श्रीयंत्र देखील खरेदी करून आणू शकतात.
तसेच माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या देखील तुम्ही घरामध्ये आणू शकतात। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजा मांडणी कोणत्या वेळेमध्ये करायची नाही याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।